इयत्ता 9वी विषय विज्ञान. आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्यामध्ये चमचा, वाटी, बाटली, आरसा, पर्स, इस्त्री, चाकू, बरणी अशा विविध वस्तू आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो. या वस्तू नेमक्या कशाच्या बनतात? तर काही वस्तू लाकडापासून बनतात, जसे की आपल्या घरातील फर्निचर, खुर्ची किंवा खिडक्या ह्या लाकडाच्या असतात. काचेच्या वस्तूंचा समावेश देखील आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो. त्यामध्ये काचेच्या बरण्या, आरसा, काचेच्या डिश अशा बऱ्याच वस्तू आपण काचेच्या वापरतो. प्लॅस्टिकच्या वस्तू समोर तुम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये बरण्या आहेत, चमचा आहे, गाळणी आहे, कप आहे, मग आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंचा उपयोग बऱ्याच प्रमाणात आपण घरगुती वापरात करत असतो. तर हे प्लॅस्टिक नेमके कशाचे बनते किंवा प्लॅस्टिक कशापासून बनते? प्लॅस्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे. म्हणजेच अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवार्किकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच प्लॅस्टिक होय. सगळ्या प्लॅस्टिकची रचना सारखी नसते. बरोबर, म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू निरनिराळ्या आकाराच्या असतात आणि काहींची रचना रेखीय तर काहींची चक्राकार असते. बरोबर, म्हणजे यानुसार प्लॅस्टिकचे काही प्रकार पडतात. तर आज आपण प्लॅस्टिकचे प्रकार आणि त्यांचे उपयोग याचा अभ्यास करणार आहोत. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामांच्या आधारावर प्लॅस्टिकचे 2 प्रकारात विभाजन करतात. पहिला आहे थर्मोप्लास्टिक, त्याला उष्मामृदू असे देखील म्हणतात. ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू असे म्हणतात. आणि प्लॅस्टिकचा दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग म्हणजेच उष्मादृढ, ज्यास एकदा साच्यात टाकून एका विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता जर दिली तर तो आकार बदलत नाही. त्यास थर्मोसेटिंग उष्मादृढ प्लॅस्टिक असे म्हणतात. थर्मोप्लास्टिकची चित्रे तुम्हाला समोर दिसत आहेत. ह्या थर्मोप्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. थर्मोसेटिंग प्लॅस्टिकमध्ये एकदा जर हे तयार केलं तर त्याला परत उष्णता देऊन त्याचा आकार आपण बदलू शकत नाही. आता थर्मोप्लास्टिकचे परत 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला पॉलीविनाइल क्लोराईड, दुसरा पॉलिस्टरीन, तिसरा पॉलीइथिलीन आणि चौथा पॉलीप्रोपिलीन. तर थर्मोप्लास्टिकच्या या प्रकाराचा उपयोग नेमका होतो कोठे ते आता आपण पाहूया. पॉलीविनाइल क्लोराईडचा उपयोग आपण बाटल्या म्हणजे आपण पाण्याच्या जे बॉटल्स असतात त्यामध्ये किंवा लहान मुलांची जी खेळणी असतात त्याच्यामध्ये देखील पॉलीविनाइल क्लोराईड असते. त्याचबरोबर दोरखंडात देखील या प्रकाराचा उपयोग केलेला असतो. दुसरा पॉलिस्टरीनचा उपयोग आपले जे सीडीज असतात किंवा सीडीजचे कवर त्यामध्ये हे प्लॅस्टिक वापरलेलं असतं. त्याचबरोबर खेळणी जी असतात त्याच्यामध्ये देखील हे प्लॅस्टिक असतं. आणि गाड्यांचे जे पार्ट असतात किंवा यंत्रांचे जे पार्ट किंवा गिअर असतात त्यामध्ये पॉलिस्टरीनचा उपयोग होतो. पॉलीइथिलीन, आपण रोज दुधाची पिशवी जी घेतो ती दुधाची पिशवी ही पॉलीइथिलीनचा प्लॅस्टिकचा यूज करतात. त्याचबरोबर ज्या पॅकिंगच्या पिशव्या असतात त्यामध्ये देखील पॉलीइथिलीनचा वापर होतो. त्याचबरोबर जी पाईप असते मऊ पाईप
जिचा उपयोग आपण बऱ्याच घरात करतो घरगुती प्रमाणात, तर ती पॉलिइथिलीनपासून बनवलेली असती, ती मऊ असती. पॉलिप्रोपिलीन. तर आता आपण घरामध्ये चटई वापरतो, त्या चटई प्लॅस्टिकचीच असती, त्यामध्ये या प्रकारच्या प्लॅस्टिकचा उपयोग केलेला असतो. त्याचबरोबर दोरखंड देखील पॉलिप्रोपिलीनपासून बनवतात. आणि आपण शाळेमध्ये प्रयोगशाळेत जी साधने बघतो त्यामध्ये या प्लॅस्टिकचा उपयोग होतो. म्हणजे प्रयोगशाळेत काचेची पण असतात, पण प्लॅस्टिकची पण साधने असतात, त्यामध्ये पॉलिप्रोपिलीनपासून बनवलेली असतात. दुसरा प्रकार थर्मोसेटिंग प्लॅस्टिक म्हणजे याला परत उष्णता देऊन दुसरं आपण प्लॅस्टिक बनवू शकतो. मग त्याचेही 4 प्रकार पडत आहेत. पहिला आहे बॅकॅलाइट, दुसरा मेलेमाइन, तिसरा पॉलियुरेपॉलिस्टरेस्थेन आणि तिसरा पॉलिस्टर. बॅकॅलाइटचा उपयोग आपल्या घरामध्ये जे स्विच असतात लाईटचे, त्यामध्ये ह्या प्रकारचं प्लॅस्टिक असतं. त्याचबरोबर खेळण्यांमध्ये असतं. लहान मुलांची जी खेळणी असतात ती देखील बॅकॅलाइटपासून बनवतात. आणि आपल्या रोजच्या वापरातील कुकरचं जे आपण हँडल पकडतो त्याचं वरचं जे आवरण असतं ते बॅकॅलाइटपासून बनवलेलं असतं. दुसरा मेलेमाइन, रोजच्या वापरातील कबशी, ती मेलेमाइन या प्लॅस्टिकपासून बनवलेली असते. त्याचबरोबर डिश असतात किंवा बाउल देखील घेऊ त्यामध्ये, किंवा ट्रे, या प्रकारचे सर्व प्लॅस्टिक हे मेलेमाइनपासून बनवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानांचे काही पार्ट असतात ना, ते देखील मेलेमाइनपासून बनवतात. पॉलियुरेथेन म्हणजे आपली जी गाडी असती, 4 व्हीलर म्हणा किंवा कोणत्याही गाड्या, त्या गाड्यांचे जे सीट्स असतात ते या प्लॅस्टिकपासून बनवतात. आणि फर्निचर, मग ते ऑफिसमधलं असेल किंवा घरातलं असेल, ते फर्निचरसाठी देखील पॉलियुरेथेनचा उपयोग केला जातो. पॉलिस्टरचा कपडा तुम्हाला माहीतच आहे. तर कापड उद्योगात या प्लॅस्टिकचा उपयोग करतात, पॉलिस्टर. आणि जो प्रिंटर असतो, लेझर प्रिंटरचे जे टोनर्स, त्यामध्ये हे पॉलिस्टर यूज केलेलं असतं. अशा प्रकारे आज आपण प्लॅस्टिकचे प्रकार आणि उपयोग यांचा अभ्यास केला. धन्यवाद.